IT प्रोफेशनल असलेल्या US मध्ये असलेल्या अर्पिता करकरे शिक्षण क्षेत्रात कशा आल्या? बोर्ड एक्झाम झाल्यापासूनच ह्या कामात आहे. सो 1996 पासून आय एम वर्किंग इन दिस. पुण्याची पहिली शाळा सुरू करतानाचा एक्सपिरियन्स काय होता? इकडे 5-5 फेऱ्या, 1-1 तास आधी आई येते, मग वडील स्वतःच्या आई वडिलांना घेऊन येते, मग वडील येत आहेत, मग ते आजी आजोबा. 20 वर्षापासून जो पॅटर्न आहे तुमचा स्कूल एज्युकेशनचा तोच असेल का त्याच्यात काही बदल केला? इट वॉज अहेड ऑफ इट्स टाइम. त्यामुळे ती अजूनही चेंज करायची गरज वाटत नाही. एक्झिक्युशन खूप बदललंय. इतर शाळांमधली शिक्षकांची निवड प्रक्रिया आणि तुमची याच्यामध्ये खूप फरक असतो म्हणे. आणि आता मी काही शाळांच्या पॅनलवर आहे, सो मी हेल्प करते त्यांना इंटरव्ह्यूज आणि हे घ्यायला. पण पहिला प्रयोग होता पुण्यातल्या शाळेचा पहिला प्रयोग. त्याच्यात मी असं पाहिलं की त्याच्यावरती स्पोर्ट्सवरती तुमचा खूप भर असायचा. यू जेल बेटर, नेटवर्किंगसाठी वगैरे पुढे सगळ्या गोष्टी असतात. सो स्पोर्ट्स आहे, रोज स्पीकिंग आहे, हँड्स ऑन आहे, ह्या सगळ्या नवं ADP धोरण आहे. देयर आर गुड थिंग्स दॅट आर कमिंग आउट ऑफ इट इन थिअरी. प्रॅक्टिकली वी नीड टू सी. तर खरोखरच CBSE इतकं चांगलं आहे आणि SSE इतकं वाईट आहे? नाही, ऑनेस्टली नाही. मुळात आता म्हणजे SSE आणि CBSE करिक्युलममध्ये फारसा फरक नाही आहे. हे पेरेंट्स येतात स्वतःच्या मुलांच्या ॲडमिशनमध्ये, त्यावेळेला आताच्या परिस्थितीचा कोणी अभ्यास करत नाही. मला काय लक्षात असतं, मी शाळेत असताना काय होतं ना, काही मेमरीज फ्रोझन असतात डोक्यात. जसं आपण मुंबईत मराठी शाळा बंद पडत आहेत अशी ओरड करतो ती काय वस्तुस्थिती पण आहे. ती वेळ पुण्यात सुद्धा येते आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट तेवढं बुलिश नाही अबाउट मराठी. जेवढे बाकी स्टेट्स आहेत ना, जेवढं करतात, आपल्याकडे तो पॉलिटिकल अजेंडा म्हणून येतो. स्कूल एज्युकेशन पुढच्या 20 वर्षामध्ये कुठल्या पद्धतीनं गेलेलं असेल? ह्या पद्धतीने गेलो पुढे तर इंडियन्सचा जो स्टेमचा एज आहे, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथ, तो आपला जाणार. माझी मुलं घरी जाऊन आईवडिलांना विचारतात की कुठली कुठली इन्शुरन्स आहेत, काय पॅसिव्ह इन्कम सोर्सेस आहेत. 6वीचं मूल जाऊन विचारतं आपण इन्फ्लेशनच्या अगेन्स्ट प्रोटेक्ट करायला काय करतोय.